नमस्कार. आज सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये जे शिंदे सेनेचे जे नेते सईद खान यांची आज ह्या ठिकाणी जे सभा आहे, तर सभेचं आयोजन कशा प्रकारे केलं आहे तर आपण थेट त्यांचे जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार. नमस्कार. आज सईद भैया ह्या ठिकाणी येणार आहेत, तर कशा प्रकारे तुम्ही नियोजन केले, काय काय सांगा? मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करू इच्छितो की आपल्या शेळगाव सर्कलमध्ये जी सभा शेळगाव ठिकाणी होत आहे तिथे सर्व मतदार बंधू भगिनींनी हजेरी लावावी व आपल्या कुठल्याही विकास कामाच्या बद्दल जे काही प्रश्न आहेत हे मांडण्यात यावे. कारण सगळ्याला नम्र विनंती आहे, एक आवाहन करतोय मी की सर्वांनी सभेला हजर व्हावे. पाहिलं तर काय माहिती का, आतापर्यंत ज्यांच्या कोणाच्या जे सभा आहेत ह्या ठिकाणी शेळगाव सर्कलमध्ये ज्यांच्या सभा होणार होत्या त्यांच्या सभा काही कारणानुसार रद्द झालेल्या आहेत. पण निश्चितच आज तुमची सभा होती म्हणून आज इथलच्या नागरिकांना असा उत्साह निर्माण होते की आपण त्या ठिकाणी जावं आणि काहीतरी शिवसेनेचे कार्यकर्ते सईद खान आहेत ते काय आव्हान करणार ह्याकडे लक्ष लागले, काय सांगा? सय्यद खान म्हणलं की सर्वांची उत्सुकता लागलेली. सय्यद भैया हे एक कामाचा महामेरू आहे आणि गेल्या विधानसभेच्या वेळेस त्यांनी जी आश्वासनं दिली ते पराजित होऊन बी त्यांनी ते आश्वासनं पूर्ण केले. त्यामुळं शेळगाव सर्कलमधील जनतेला अशी त्याची धारणा आहे की सय्यद भैया आले की आपले जे प्रश्न राहिलेले आहेत प्रलंबित, सामाजिक असो किंवा हे जे विकासाचे कुठलेही रस्त्याचे असो, पांधन रस्त्याचे असो, कुठल्या ज्या अडचणीत लोकांच्या त्या अडचणीवर मात सय्यद भैया करतील या भावनेनं लोक प्रतिसाद देतील सभेला येऊन. तर पाहिलं तर सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आहे ना आता शेळगाव सर्कलमधून जे जिल्हा परिषदची उमेदवारी घेतली आहे, निश्चितच तुम्हाला जनतेचा जास्तीत जास्त एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून पाठिंबा मिळत आहे. तर निश्चितच तुम्ही आहे ना नागरिकांना काय आवाहन करतात? हो, निश्चितच आपण शेतकऱ्याचेच मुलं आहेत आणि मी मागितल्या बाईटमध्ये सांगितलं होतं की शेतकरी हा एक प्रामाणिक मनुष्य आहे. आता तुम्ही इतर क्षेत्रात कुठेही बघा, कुठल्याही गोष्टी थोड्या का प्रमाणात होईना लांडी लबाडी ह्या गोष्टी, पण शेतकऱ्यासारखं प्रामाणिक कोणीच नाही आणि त्याला वाली पण कोणी नाही. ते त्याच्या प्रलब्धाप्रमाणे आपले कष्ट करून त्याचा मोलभाव करीत असतो का. तुम्ही प्रत्येक बाईटमध्ये बोलते वेळेस एकाही राजकीय लोकांसोबत म्हणजे तंटबाजी करत नाहीत किंवा एखाद्या राजकीय लोकाला काय विरोध करावा हे पण तुमचं नाही आहे. तुमचं जे काम आहे हे काम जनतेला दाखवायचं आणि जनता तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या आशेवर आहे, काय सांगा? मी राजकारण काही विरोधाला विरोध करायचं म्हणून करीत नाही. आता गेले 30-40 वर्ष आम्ही, आता माझं साहेब सर 47 वर्षे, मी जे लहानपणापासून बघतोय नेत्यांचे राजकीय वाटचाली ह्या फक्त आर्थिक बाबी कमवण्या चालतात, पण सामाजिक कार्यामध्ये कुठंच असा पुढाकार दिसलेला नाही. ते आपल्याला, आणि राहिला प्रश्न कोणावर टीका करायचा आहे, आपण टीकेकरता राजकारण करीनच. आपल्याला लोकांच्या हिताचं, लोकांच्या अडचणीचा एक माध्यम म्हणून, त्याचा सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळण्यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत. बरं, आजच्या ह्या सभेला जास्तीत जास्त तुमच्या शेळगाव सर्कलमधून किती नागरिक उपस्थित राहतील? आता सध्या तरी बघा आमच्या शेळगाव सर्कलमधून कमीत कमी 1,500 लोक तरी हजर होतील. बरं, आता शेळगाव सर्कलमध्ये पाहिलं तर मला वाटतं 20 ते 22 हजार काहीतरी असं मतदान आहे. तर निश्चितच त्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही जवळपास 60 ते 65% तुमची रेंज चालत आहे जनतेमध्ये. तर निश्चितच जनतेला आता सध्या काय आवाहन करता तुम्ही? आता जनतेला मी एक पर्याय दिलेला आहे. आता जर तुम्हाला धनशक्ती सोबतच जायचं असेल तर तुम्ही जा, पण विकासासोबत जर जायचं असेल तर धनुष्यबाणावर ठसा देऊन त्याला विजयी करा. एक वेळ ही संधी देऊन बघा. आता ते प्रश्न जनतेचा आहे, मी पर्याय दिलेला आहे ठाम उभा राहून. आता जनतेला
प्रश्न आहे. आता माझी भूमिका मी स्पष्ट केली. माझं कार्य होतं एक तटस्थ उभा राहणे, ते मी राहिलेलो आहे. आता मायबाप जनता आता त्याचा विचार करेल, ह्या उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवायचा का नाही. बरं, जे तुमचं धनुष्य बाण हे चिन्ह आहे, तुम्ही हे चिन्ह घेऊन, हे पताका घेऊन जनमानसामध्ये जात आहेत, भेटीगाठी घेत आहेत, तर हे तुमचं जे बटन आहे चिन्हाचं, हे किती नंबर आलंय काय सांगा. हां, माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधील शिवसेनेचा धनुष्यबाण हा 2 नंबरला आहे आणि पंचायत समितीचा 1 नंबरला आहे. आणि त्या बटन समोरील त्या चिन्ह धनुष्यबाणावर बटन दाबून विजयी करावं, हे सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे साष्टांग दंडवत घालून विनंती करतोय. पाहिलं बांधवांनो, आपल्याला मत तर कुणालाही द्यायचंय, पण मत देताना थोडा विचार करा. जे आपल्या हक्काचा, न्यायाचा आणि भूमिका मांडणारा व्यक्ती आहे, जे की शेतकऱ्याच्या मदतीला किंवा सामान्य माणसाच्या मदतीला धावणारा जो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या. निश्चितच तुमच्या शेळगाव सर्कलचा विकास करून घ्या. आपल्यासोबत बोलत होते एक शेतकरी पुत्र म्हणून. आतापर्यंत शेतकऱ्याविषयी त्यांना कळवळा आहे, तर इथलच्या तमाम नागरिकांसाठी त्यांची मोठी भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच हे या ठिकाणी जे विकास प्रलंबित राहिला आहे, ते निश्चितच विकास पाया भरून आणण्याची त्यांची दाट शक्यता आहे, असं त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. सईद भैया खान यांची आज शेळगाव सर्कलमधून सभा जाहीर आयोजित केलेली आहे, तर तरी तमाम नागरिकांनी ह्या सभेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलं आहे. मी महादेव नरोटे, आपण पाहत आहे महाराष्ट्र.